नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या @संदीप पाटील ऑफिशियल JS चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. जर बघितलं आपण त्यापूर्वी आपण बघूया की एक कोट आहे की वक्त बुरा हो तो मेहनत करना, वक्त अच्छा हो तो किसी की मदत करना. जर बघितलं मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपला वेळ ही वाईट असते त्यावेळेस आपण मेहनत केली पाहिजे, आणि जेव्हा आपला वेळ ही चांगली असते त्यावेळेस आपण कोणाला तरी मदत केली पाहिजे. चला तर मग आपण बघूया आपल्यासाठी गुड न्यूज काय मित्रांनो. जर बघितलं आपण की महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवेने नियुक्त जर बघितलं आपण की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत आपला जो प्रलंबित प्रश्न होता मित्रांनो की 2024मध्ये जर बघितलं आपण जी ॲड आपली फेब्रुवारीमध्ये येणार होती ती ॲड आपली आली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, बरोबर की नाही. ज्यावेळेस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ॲड येते आपली, ऑक्टोबरमध्ये ही ॲड आली म्हणजे जवळपास जर बघितलं आपण तर जवळपास 9 महिन्याचा हा फरक होता. त्यामुळे 9 महिन्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय हे वाढलेलं आहे. वय वाढल्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो की त्यांना त्या परीक्षेसाठी बसताना आलं. आपलं 2024ची ही जी आपली ॲड आलेली B+C या दोघांची कंबाईन, या ॲडमध्ये त्या विद्यार्थ्यांना पात्र झाले नव्हते. मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलं की CM आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटण्यासाठी ते गेले व मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि त्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मग त्या संदर्भात आपल्या जर का तिथं सचिवांसोबत बोलणं झालं. मग त्या संदर्भात जो आलेला हा GR काल आलेला होता. आपल्याला हा व्हिडिओ त्या संदर्भात काल हा GR आलेला आहे आणि आपण काल हा व्हिडिओ बनवणार होतो, पण म्हणजे तब्येत बरोबर नसल्याकारणे आपण आज बनवला आहे. जर बघितलं तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने हा GR काढलेला आहे. चला तर मग GRमध्ये आहे काय आपण बघूया. सर्वात महत्त्वाचा विषय काय विद्यार्थी मित्रांनो की प्रस्तावना ही आपली जर बघितली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय दिलेलं आहे की याकरिता जर बघितलं आपण की सुधारित मागणी पत्रकानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2024च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः 9 ते 10 महिने विलंब झालेला असल्यामुळे कमाल वयोमर्यादा ही ओलांडली आहे. असे उमेदवार ज्यांचं वयोमर्यादा ही ओलांडली आहे असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. या अनुषंगाने कमाल एक असतं मित्रांनो किमान म्हणजे कमीत कमी, आणि कमाल म्हणजे जर बघितलं आपण की जास्तीत जास्त, म्हणजे आपलं जास्तीत जास्त आपण कुठपर्यंत करू शकतो. जसं की आपण जर बघितलं की ओपनसाठी 38 आहे आणि कॅटेगरीवाल्यांसाठी जर बघितलं आपण तर 43चा वयापर्यंत आपण पेपर देऊ शकतो, बरोबर आहे की नाही. की PSI सोडून ना तर आपण देऊ शकतो. म्हणजे जर बघितलं की त्या कमाल वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात निवेदने शासनास प्राप्त झाले आहेत. म्हणजे सरकारला त्या संदर्भात निवेदन प्राप्त झाले की आपण त्या संदर्भात काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण या पार्श्वभूमीवरती जर बघितलं मित्रांनो आपण की या पार्श्वभूमीवरती कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे शासन त्या संदर्भात विचारच करत होतं, बरोबर की नाही. मग शासनाचा निर्णय काय आहे, प्रस्तावनेतील नमूद कारणांचा साधक बाधक विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालील सूचना देण्यात येत आहेत. जर बघितलं आपण 1 नंबरची काय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 जानेवारी 2024 ते या शासन जर बघितलं आपण 1 जानेवारी 2024 पासून म्हणजे आपण 1 जानेवारी 2024 पासून ते आपण जर बघू शकतो की डिसेंबर, म्हणजे आपण जर बघितलं म्हणजे नोव्हेंबर आज डिसेंबर आहे ना आपला 21 डिसेंबर 2024 या दरम्यान ज्या सरकारने ज्या जाहिराती काढलेल्या आहेत आणि त्या जाहिराती काढून त्यांचा कोणती प्री मेन्स इंटरव्ह्यू काहीच झालेलं जर नसेल अशा जाहिरातीमध्ये त्यांनी काय सांगितलं की निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 1 मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25/4/2016च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाची वाढ झालेली आहे. 1 वर्षाची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली विद्यार्थी मित्रांनो. ही एक खूप चांगली न्यूज आहे, ही खूप चांगली बातमी आहे की आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी. 2 नंबरचा काय की ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक 25/4/2016 विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे. जर बघितले तर म्हणजे त्यामध्ये जो क्रायटेरिया होता त्यामध्ये 1 वर्षाने वाढ केलेली आहे. व कमाल वयोमर्यादेत देखील सदर 1 वर्ष इतकी शिथिलता देय राहील. म्हणजे अतिशय
चांगली बातमी आहे जे विद्यार्थी सातत्याने अभ्यास करत होते त्या विद्यार्थ्यांसाठी. 3 नंबरचा पॉईंट जर बघितला मित्रांनो आपण की यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातीकरता अर्ज दाखल पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी. म्हणजे शासन निर्णयामध्ये त्या GRमध्ये असं दिलेलं आहे मित्रांनो की जे विद्यार्थी पात्र असतील, एज बार झालेले असतील त्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी एक फॉर्म भरण्यासाठी अर्ज म्हणजे वेबसाईट ओपन करून द्यावी असं त्यांचं मत आहे. 4 नंबरचा बघू, जर सदर शिथिलता ही केवळ एक वेळेची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात अथवा संदर्भाधीन च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील. जर बघितलं मित्रांनो 4 नंबरचा पॉईंट काय आहे, ही वयोमर्यादा फक्त याच परीक्षांसाठी असणार आहे. त्या आता उद्यापासून ज्या पण एक्झाम्स येतील त्या परीक्षेसाठी त्या निवड प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही असं त्यांनी क्लिअर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जर बघितले आपण लीना आशिष संके म्हणजे उपसचिव महाराष्ट्र शासन म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने याची दखल घेतलेली आहे. अर्थात त्यामध्ये काहीतरी फॅक्ट आहेच. जर बघितलं आपण तर आपण जर बघू शकतो मित्रांनो, मला असं वाटतं आता की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, मग ज्या विद्यार्थ्यांचं वय 21, 22, 23, 30 असं होतं, बरोबर आहे की नाही, ज्यांचं एज बार झालेलं नव्हतं, ज्यांनी फॉर्म भरलेले नव्हते त्या विद्यार्थ्यांच्या पण मनात असा प्रश्न येत त्यांच्या मनात पण असा प्रश्न येत असेल ना की मग आम्हाला पण एक संधी भेटेल का फॉर्म भरायची. पण या संदर्भात अजून कोणताही निर्णय, कोणतीही क्लिअरिटी गव्हर्नमेंटच्याकडून आलेली नाही. तर आता जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना जे एज बार झालेले, बरोबर काही जे एज क्रॉस झालेले असे विद्यार्थी, बरोबर की यांना मग आता संधी कधी भेटणार आहे. तर जर बघू शकतो आपण शासनाचा निर्णय म्हणजे आता आयोग आपले MPSC आयोग जे आहे ते लवकरच या संदर्भात काहीतरी निर्णय घेईल. मला असं वाटतं की 2 ते 5 दिवसाच्या आत काहीतरी त्यांनी तसं निर्णय घेतील आणि त्या संदर्भात ती जाहिरात ओपन करतील आणि मग किती दिवसापर्यंत फॉर्म भरण्यात येईल आणि आपली एक्झाम ही 100% या ठिकाणी पोस्टपोन होणार म्हणजे होणारच. जवळपास जर बघितलं आपली एक्झाम आता 5 जानेवारीला होती, 5 जानेवारी 2024ला होती. मला असं वाटतं की ही 10 फेब्रुवारीपर्यंत एक्झाम व्हायला पाहिजे. जर बघितलं आपण 10 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीच्या मध्ये एक्झाम जर झाली तर वेल अँड गुड आहे. मला असं वाटतं की 9 तारखेचा रविवारी, 9 फेब्रुवारीचा रविवार एक्झाम कदाचित होऊ शकते, कारण की साधारण जास्त दिवस दूर जाणार नाही एक्झाम. जर बघितलं मित्रांनो आपल्याला 2025चं शेड्यूल आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की नोव्हेंबरमध्ये प्री आहे, बरोबर की नाही. त्यानंतर जर बघितलं आपण 2024ची राज्यसेवा मेन्स असणार आहे, बरोबर आहे. 2024ची जर बघितलं आपण मेन्स असणार आहे B+C. म्हणजे जर बघितलं आता B आणि C दोन्ही वेगवेगळ्या झालेल्या आहेत प्री, बरोबर आहे की नाही. त्या संदर्भात मग आपले 1 महिन्याचं हे शेड्यूल हे पुढे जाणार आहे, त्यामुळे ते जास्त दूर जाऊ देणार नाहीत. त्या संदर्भात जशी माहिती येईल तशी आपण आपल्या ग्रुपवर टाकूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, खूप घेतलेली मेहनत आहे. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही. तुमच्या एका मित्राला जर कधी हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर मोटिवेट होत असेल तर निश्चितपणाने हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा मित्रांनो. आणि एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, थोडी मदत करा, थोडा सपोर्ट दाखवा मित्रांनो. एक सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो. एक विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला व्हिडिओ पाठवायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.